आता मी आत्ताशी तर आलोय काश्मीरला. मला नाही मिळणार सुट्टी. नाही येत आहे ना. ओ मिसेस फौजी, अहो भरली की बादली. तुम्ही अहो सारखा तुमचाच भास व्हायला लागलाय. मी दिवसभर तुमचाच विचार करत असते ना. आता तर मला तुम्ही दिसाय बी लागलाय. मिसेस फौजी, तुमची आठवणच मला घेऊन आली बघा. एवढी माझी आठवण तुम्हाला ओढून घेऊन आली असती तर अजून काय पाहिजे होतं तेव्हा. पण तुम्हाला कुठं माझी काय पडली. तुम्ही तर तिथं बॉर्डरवर आहे, देशाचं रक्षण करताय, स्वप्न जगताय तुमचं. आणि आता तर तुम्ही काश्मीर मध्ये आहे. एवढी वर्ष बघितलेलं स्वप्न जगताय तुम्ही आता. तर माझी आठवण कशाला येते. मी काय रोज उरते इथं, रोज न चुकता फोन करते, पण फोन बी लागत नाही. क्षणाक्षणाला तुमची आठवण येत असते. पण तुम्हाला काय, तुम्हाला तर जायचंय मिशनवर. अजून इथंच आहे व्हय? बर, स्वप्नात तर स्वप्नात. ऐका तरी माझं. तुम्हाला माहितीये, पहिल्या दिवाळीसाठी मी लई काय काय स्वप्न बघितली होती. सकाळी लवकर उठून तुम्हाला उठणं लावून आंघोळ घालायची, मग आपण देवाला गेलो असतो. मग पाडव्याला मी तुम्हाला घरी घेऊन गेले असते. तिथे नाना, आई, सुमन काकी, नीलम काकी ना कौतुकानं तुमच्यासाठी लई काय काय केलं असतं. तुम्हाला माझ्या हातचा फराळ बी खायला मिळाला असता. लई काय बाई विचार करून ठेवला होता. मला सारखं कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही याल म्हणून. पण कसलं काय. बर, येत नाही म्हणून राग बी येत नाही बर का. अजून बी अभिमानच वाटतो. असं वाटत आपला नवरा कसला भारी आहे. तुम्ही तिथं सीमेवर हाय म्हणून आज आम्ही इथं दिवाळी करतोय. आम्हीच काय, म्हणूनच अख्खा देश दिवाळी करतोय, ते बी एकदम निश्चिंत होऊन. आता तुम्हीच सांगा, अशा माणसाचा राग तरी कसा येईल. नाही नाही, तू बोलव तरी एकदा, मी लगेच येतो. अहो तुम्ही जा की आता. उगाच कोणी बघितलं ना तर म्हणताल शीतलीला याडबीड लागलंय का काय, ही एकटीच बडबडत बसले. लोक काय विचार करतात माहितीये का, या शीतलीला आजाचं लागीर झालंय का काय. आणि आजाला शितलीची. हिला आणि काय झालं सणासुदीचं वरडायला. अगं तू बोलत काय बसलीस, तिला पाणी काढायला सांगितलं होतं, पाणी बिनी सांडलं काय पायावर.
तुम्ही इथं कसं काय? सुट्टी मिळाली तुम्हाला? होय. मी सांगितलं मला माझ्या बायकोला भेटायचं म्हणून. बसा. पण तुम्ही इथं कसं काय? आणि एवढं सकाळी कसं काय आलाय? अगं हो. काय झालं पुष्पाताई? अहो काय नाही ती जरा अजिंक्य अचानकच आले ना. आज आलाय वाटतं. आजा आजा कसं बाळ झालं? अरे काय आजा यायच्या आधी कळवायचं तरी. अरे तिला सांगायचं नव्हतं पण आम्हाला तरी सांगायचं ना. मला बोलायचं, जिजीला बोलायचं. अरे मी म्हणलं सगळ्यांना सरप्राईज देऊ. अरे कशाचं सरप्राईज इथं बोलायला येईना. मी जर सांगून आलो असतो तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळाला असता का मला? पण काय मी म्हण, तू आलास ना लय बरं झालं. त्या आर्मी वालेच ना लय लय आभार मानले पाहिजे बघ, ज्यांनी तुला इकडे धाडलं. हो पण तुम्ही तर मिशनला जाणार होता ना? अगे हेच तर होतं माझं मिशन. मिशन चांदवडी आणि टॉप सिक्रेट होतं, कुणालाच माहित नव्हतं. टॉप सिक्रेट म्हणे. सांगितलं असतं तर काय झालं असतं? तिथले मी तुला सांगितलं असतं तर असं गाव गोळा केलं असतंच का ओरड? आणि मगाशी जे काय बोललीस ते बोलली असतीस. म्हणून असं करायचं वय? जाओ तुम्ही, मी तर बोलतच नसते तुमच्या संग. हे पोरानो आता भांडत बसू नका. शीतल अगं त्याला आत तर येऊ देत. बाय 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 अजिंक्य, तुम्ही आले ती लईच बरं झालं बघा. होय आहो आहो तुम्हाला काय सांगायचंय, दिवाळीत काय आम्हाला मज्जाच येत नव्हती बघा. हं आज तर एवढी पहिली आंघोळ आणि सकाळी उठशी बी वाटलं नाही. आजा चल, तू जमला असशील ना, चल तू आत. जीजे मी दमलो मी नाही बरं का. मस्त पैकी रेल्वेत झोपून आलोय. आता फक्त मला पहिली आंघोळ करायची बस. जिजे अगं बायकोकडनं उठणं लावून घ्यायचं म्हणून अगदी पहिल्या अंकुळीला पहाटे पहाटे पोचलाय बघ.